सातपूर एमआयडीसीतील V3 एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। प्लास्टिक सारख्या ज्वलनशील साहित्यांच्या कंपनीत आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली, मात्र या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आहेत। कंपनी सुरू करण्यासाठी परवानग्या देताना नियम, अटी, सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षेची तपासणी केली जाते, मग प्रत्यक्ष घटनास्थळी आवश्यक यंत्रणा का दिसली नाही, हा सवाल आता नागरिक विचारत आहे। कंपनीच्या प्रवेशद्वारावर आग नियंत्रणाचे मोठमोठे फलक लावलेले दिसतात, पण प्रत्यक्षात आग लागल्यानंतर नियंत्रणासाठी आवश्यक साधने आणि व्यवस्था कुठे होती? फक्त कागदावर सुरक्षा आणि प्रत्यक्षात निष्काळजीपणा असेल तर अशा कंपन्यांना परवानगी कोण देतं? अग्निशामक दलाच्या गाड्यांना तातडीने पोहोचण्यासाठी आवश्यक मोकळी जागा, आपत्कालीन व्यवस्था आणि सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे। आज आग फक्त एका कंपनीपुरती मर्यादित राहिली, पण उद्या मोठी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहेत का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करत आहेत। दरम्यान आगीच्या कारणांबाबत विविध चर्चा सुरू असून काही जणांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत, मात्र कोणत्याही निष्कर्षापूर्वी अधिकृत तपास आवश्यक आहे। आता एमआयडीसी प्रशासन, अग्निशामक विभाग आणि संबंधित यंत्रणा या कंपनीसह परिसरातील इतर कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करणार का, की पुन्हा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक। 10 वाजता लक्ष्मी शुक्ला यांचा फोन आला की V3 एंटरप्राइजेस या ठिकाणी आग लागलेली आहे, तर तुमचा मदत पाठवा। त्याप्रमाणे आम्ही आलो, तर त्या ठिकाणी प्लास्टिक असल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात येत होता व गेट कंपनीमध्ये शेजारच्या कंपनीतून आम्हाला पाणी मारावं लागलं। नंतर मग आम्ही कंपनीत आलो, कंपनीतून मग आल्यानंतर आम्ही आपल्या शिडकोचा पंप बाउजर बोलवला, सातपूरचा बाउजर बोलवला व आग विझवली। आग आता कंट्रोलमध्ये। कंपनीची आगीची यंत्रणा नाही आहे का? आता कंपनीची आगीची यंत्रणा त्यांनी जी पाहिजे होती तशी नाही आहे त्यांच्याकडे, पण तुमच्या वतीने तुम्ही काही वरती काही रिपोर्ट पाठवून दिला। साधारणतः किती नुकसान झालंय काय सांगाल? अंदाजे 2 ते 3 लाखाच्या आसपास नुकसान झालंय कंपनीचं। काही जीवितहानी? जीवितहानी कोणत्या प्रकारची नाही। काही इन्शुरन्स क्लेमसाठी यांनी असं आग लागलं असं चर्चा आहे काय यातून? तसं नाही आपल्याला। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।